हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा लाडका बनी आणि आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक छानशी आणि मजेदार गोष्ट. चला तर मग आपण गोष्ट ऐकूया. एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती आणि तिला जायचं होतं तिच्या मुलीला भेटायला. परंतु तिची मुलगी दुसऱ्या गावात राहत होती आणि तिच्या मुलीकडे जाण्यासाठी रस्त्यात एक घनदाट जंगल येत होतं आणि त्यामध्ये तर खूप सारे प्राणी असतात. वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती, लांडगा, किती सारे प्राणी ज्यांना आपण फार घाबरतो कारण की ते शिकार करतात. तरी म्हातारीने ठरवलं की आज मी माझ्या मुलीला भेटायला जाणार म्हणजे जाणार. तर त्या म्हातारीने मस्त 2-3 भाकरी केल्या आणि तिची शिदोरी बांधली आणि ती म्हातारी काठी टेकत टेकत आपली निघाली जंगलाच्या दिशेने. जेव्हा ती जंगलामध्ये आली तेव्हा तिला रस्त्यात भेटला लांडगा. लांडगा म्हणाला, का गे म्हातारे, कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, काही नाही बाबा, लेकीकडे चालले. त्यावर लांडगा म्हणाला, काही कुठे जायचं नाही. आज मी तुला खाणार आहे कारण मला भयंकर भूक लागलीये. आता मी तुझी शिकार करणार आणि मी तुला खाऊन टाकणार. म्हातारी म्हणाली, नको रे बाबा, मी अशी म्हातारी, मला खाऊन तुला काय मिळणार? मी लेकीकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाड जोड होते, मग तू मला खा. त्यावर लांडगा म्हणाला, अरे च्या, ही म्हातारी तर अगदी बरोबर सांगतीये. हिला आत्ता खाण्यात काही मजा नाही. ही जेव्हा चांगली जाडजूड होईल तेव्हा मात्र मला तिला खायला मजा येईल. लांडगा म्हणाला, ठीक आहे, जा तू म्हातारे, पण 4 दिवसांनी तू इथेच ये आणि मी तुझी इथेच वाट बघीन. म्हातारी म्हणाली, ठीक आहे बाबा. ती अशी पुढे पुढे गेली आणि रस्त्यात तिला वाघोबा भेटला आणि वाघाने तिला बघून चक्क डरकाळी पडली आणि म्हातारी घाबरली नाही. पण म्हातारी मात्र अतिशय शूर होती. वाघाने तिला विचारलं, का गे म्हातारे, कुठे निघालीस? यावर म्हातारी बाय म्हणाली, लेकीकडे जाते. वाघोबा म्हणाला, काही लेकीकडे जायचं नाही, मला भूक लागलीये, मी आता तुला खाणारे. त्यावर म्हातारी म्हणाली, अरे बाबा, मी अशी म्हातारी, मला खाऊन तुला काय मिळणार? लेकीकडे जाईन, 4 दिवस राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन आणि मग तू मला खा. यावर वाघोबा म्हणाला, म्हातारी तर अगदी बरोबर सांगतीये. म्हातारी जेव्हा चांगली गले लठ्ठ होईल तेव्हा मात्र तिला गट्टम करायला मात्र मला मजा येईल. वाघोबा म्हणाला, ठीक आहे, जा जा, पण तू तुझा शब्द पाळ, मी इथेच तुझी वाट बघेन. म्हातारी म्हणाली, ठीक आहे बाबा. असं म्हणत म्हणत ती म्हातारीने तिथून धूम ठोकली आणि धावत 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 ती तिच्या मुलीच्या घरी येऊन पोहोचली. मुलीकडे येऊन तिने सगळा झालेला प्रकार आपल्या मुलीला सांगितला. त्यावर मुलगी म्हणाली, बरं आई, थांब जरा, तू इथे आली आहेस ना, तर आता 4 दिवस व्यवस्थित राहा, पुढे आपण काय करायचं ते बघूया. 8 दिवस चांगली ती म्हातारी त्या लेकीकडे राहिली आणि तिने चांगला पाहुणचार घेतला. तिच्या लेकीने तिला गोडधोड करून खाऊ घातलं आणि तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करून खाऊ घातल्या. बघता बघता म्हातारीची आता तिथून घरी निघण्याची वेळ आली. आता मात्र म्हातारीला सुचेना की काय करावं. मग तिने सगळं मुलीला सांगितलं की भाई, मी आता घरी निघाले आणि आता जाता जाता मला तो रस्त्यात वाघोबा भेटेल, वाघोबा मला खाईल, तर मी आता काय करू? आणि वाघाने नाही खाल्लं तो लांडगा आहेच मला खायला, मी काय करू? त्यावेळेला तिची मुलगी म्हणाली,
अगं आई, काळजी करू नकोस, थांब जरा, आपण काहीतरी युक्ती लढवूया. त्यावेळेला तिची मुलगी तिच्या शेतामध्ये गेली आणि शेतामधून तिने मोठा भोपळा तोडून आणला आणि त्या भोपळ्याच्या सगळा मधला जो गर होता तो तिने काढून टाकला आणि त्याच्यामध्ये म्हातारीचे पाय आणि हात बसतील असं तिने त्याला व्यवस्थित कापून घेतला आणि त्यामध्ये तिने सांगितलं म्हातारीला की आता तू बस. म्हातारी त्या भोपळ्यामध्ये बसली आणि लेकीला टाटा करत भोपळ्याला म्हणाली, चल रे भोपळ्या टणक टणक. असं म्हणता क्षणी भोपळा आपला निघाला. भोपळा जवळपास जंगलाच्या दिशेला आला आणि जसं त्याने जंगलामध्ये प्रवेश केला त्याला सगळ्यात पहिले भेटला वाघोबा. आणि वाघोबा म्हणाला, ए भोपळ्या, कुठे निघालास? म्हातारीला पाहिलंस का तू? त्यावर भोपळा म्हणाला, नाही रे बाबा, म्हातारी पितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या टणक टणक. असं म्हणत तो भोपळा पुढे निघाला. बरंच अंतर पुढे गेल्यावरती तो लांडगा समोर. लांडग्याने त्या भोपळ्याला थांबवलं. का रे ए भोपळ्या, कुठे निघालास? थांब जरा, म्हातारी बघितलीस का तू? यावर भोपळा म्हणाला, नाही म्हातारी पितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या टणक टणक. असं म्हणता क्षणी त्या भोपळ्याने तिथून धूम ठोकली आणि तो भोपळा थेट येऊन थांबला म्हातारीच्या घरी. अशा पद्धतीने ती म्हातारी तिच्या घरी सुखरूप पोहोचली. यावरून आपण मुलांनो काय शिकतोय? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बाय बाय.